अंगारकी संकष्टीला भाविकांसाठी मुरगुडहून गणपतीपुळे विशेष एसटी सेवा. भक्तिमय वातावरणात बसेस रवाना. अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मुरगुड येथून गणपतीपुळे येथे 2 विशेष एसटी बसेस आज सकाळी उत्साहात रवाना करण्यात आल्या. लालपरीच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर सेवा देण्याचा उपक्रम या निमित्ताने राबवण्यात आला. बसेस सुटण्यापूर्वी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके, नूतन नगरसेवक व गटप्रमुख सुहास खराडे, ज्येष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगुले तसेच दीपक चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. यावेळी बसमधील भाविकांना फराळ वाटप करून त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. कार्यक्रमात प्राचार्य व्ही.आर. भोसले यांनी मुरगुड बस स्थानकाच्या नूतनीकरणाचा विषय उपस्थित करत स्थानकाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं. रस्ता रुंदीकरणासाठी बाधित झालेल्या गाळेधारकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे असून नव्या बस स्थानकाच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना शिवाजीराव चौगुले यांनी माजी खासदार संजयदादा मंडलिक व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन या कामासाठी सकारात्मक पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं. मंत्र्यांनी तातडीने सर्वेक्षणास मंजुरी दिली असून लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. व्ही.आर. भोसले सरांनी जो विषय मांडला तो माननीय माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या 10 वर्ष मनात खदखदणारा विषय मांडला आणि त्यांच्या सूचनेनुसार मागच्या महिन्यात आमच्या मुरगुडचे सगळं नगरसेवक, परवाच आम्ही मुंबईला गेलो. सरांचा मुलगा तिथं अधिकारी, संपर्क अधिकारी म्हणून आहे मंत्रालयात, त्यांना घेऊन आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब यांना घेऊन आम्ही सरनाईक साहेबांची भेट घेतली. त्यांना ते पत्र दिलं. एस टी स्टँड हे नूतन एस टी स्टँड जे कोल्हापूरचं संभाजीनगर एस टी स्टँड आहे त्याच्या धर्तीवर मुरगुडचं एस टी स्टँड व्हावं अशा प्रकारचं निवेदन दिलं. माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी 2 मिनिटाचा सुद्धा वेळ लावला नाही. 2 मिनिटात त्याच्यावर सही केली आणि मंजुरीचं पत्र दिलं आपल्याला. आता या एस टी स्टँडमध्येची रचना कशी असावी यासाठी त्याने कोल्हापूरच्या ऑफिसला त्यांनी आदेश दिलेले आहेत. परवाच त्यांच्या जो सिव्हिल इंजिनियर आहे सर, त्याचा मला फोन आला होता की आपल्याला कशी एस टीची रचना करायची आहे. तर आताचं जे एस टी स्टँड आहे पूर्व अभिमुख आहे आणि त्यामुळे सकाळची 12-1 वाजेपर्यंत बसणाऱ्या प्रवाशांच्या तोंडावर आणि अंगावर सगळं ऊन होतं आहे. याच्यापूर्वी एस टी स्टँड होतं, हे दक्षिण उत्तर असं होतं, पूर्व पश्चिम असं होतं आणि त्यामुळं प्रवाशांची सोय होईल. आणि समोरची बाजू आणि ही बाजू संपूर्ण जे आज ह्याचा रस्ता करायला PWDचा आणि त्यामुळे जे गाळेधारक उद्ध्वस्त झालेत त्यांचं पुनर्वसन करण्याची संकल्पना संजयदादा मंडलिक यांच्या मनामध्ये फार आहे आणि त्या अनुषंगानं या दोन्ही बाजूला गाळे काढण्याची मान्यता आणि मंजुरी जवळजवळ 6 कोटी रुपये आपल्या एस टी स्टँडला मंजूर झालेले आहेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी परिवहन मंत्र्यांचं आणि अभिजित भोसलेंचं, त्यांनी आम्हाला फार तिथं मुंबईमध्ये मंत्रालयात सहकार्य केलं, त्या सगळ्यांचं स्वप्नपूर्तीचं मनोदय आपला पूर्ण होतोय. या भोसले सरांच्या मनामध्ये असणारा प्रश्न लवकरच सुटेल अशा अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संजयदादा मंडलिक, पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब या सगळ्यांना मुरगुडवासियांच्या वतीनं मी धन्यवाद देतो. गणरायाच्या नामस्मरणात गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रवासाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे स्वागत स्थानक प्रमुख बाळासो परीट यांनी केले. पत्रकार राजू चव्हाण यांनी आभार मानले तर सौ चौगुले यांनी पूजेचे आवाहन केले. यावेळी पत्रकार सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, अनिल दिवटे तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.